हिंगोलीच्या वसमतमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा आली होती आणि या जनसन्मान यात्रेमध्ये मराठा बांधवांनी ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी अजित पवार यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर लाठीचार्ज झालेला आहे। आपण बघू शकता की सध्याची परिस्थिती की हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलेलं आहे, जे मराठा बांधव होते ज्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे। काय झालं नेमकं, काय घडला होता प्रकार? सर, आम्ही सर्व शांततेच्या मार्गाने निवेदन देण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना आम्ही सहकार्य केलं, तर आम्हाला वाटलं ते सुरुवातीला आम्हाला सहकार्य करत आहेत, परंतु तसं न करता त्यांनी आम्हाला टाईमपास करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे अजितदादा भाषण करून जातील आणि आम्ही तिथेच राहू अशा प्रकारचा प्रयत्न पोलिसांनी केला। थोडक्यात पोलिसांनी आमची दिशाभूलच करण्याचा प्रयत्न केला। नंतर आम्ही प्रयत्न केला 10 जणांचा समूह म्हणून त्यांनी परमिशन देण्याचा प्रयत्न केला, परंतु एक दोघाला तिथे सोडलं निवेदन देण्याकरता। बाकीचे आमचे बांधव खूप प्रयत्न करत होते। त्यांनी आम्हा सर्व बांधवावरती अनधिकृत अत्याचार केला। माझ्या पोटामध्ये बुक्क्या मारल्या, पाठीवरती लाथा मारल्या आणि प्रत्येक भाग माझा आता अंग दुखत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मला 4 वेळेस बाहेर फेकलं। मी खूप प्रयत्न केला। मला तर एक वेळेस असं झालं की मी त्या पोलिसालाच म्हणलं मला पाणी 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 पाहिजेत, पण या मराठा बांधवांनी देवराव राखोंडेंनी मला पाणी आणून दिलं। मग अशा प्रसंगी मला आठवण झाली की मावळमध्ये ह्या अजितदादानं शेतकऱ्यावरती गोळीबार केला होता। मग मला वाटलं सुदैवानं आपण यांनी गोळीबार आता केला नाही म्हणून आपण वाचलो। एवढ्या दुष्कृत्याची याची मला आठवण झाली। आणि अशा प्रकारे लोकशाहीमध्ये जर असं होत असेल, शांततेनं जर आम्ही निवेदन देत असताना असा प्रकार ते करत असतात, दडपशाही वगैरे करत असतील, त्यांनी शस्त्र नाही वापरलं, परंतु लाथाबुक्क्याने आम्हाला खूप बेजार केलं, परेशान केलं। असं आहे की विद्यमान आमदार देखील मराठा समाजाची भूमिका मांडतात, त्यांनी काही मध्यस्थी केली नाही का याच्यामध्ये? काही नाही, त्यांनी दुरून पाहिलं, त्यांची माझी ओळख आहे, ते माझे विद्यार्थी आहेत, परंतु काय ठाऊक कुणास ठाऊक कसं बिघडलं। मला तर वाटतं जर अशा प्रकारे जर होत राहिलं तर पुढे इथं राहावं का नाही मराठवाड्यामध्ये, वसमत विधानसभेमध्ये हा प्रश्न मराठा पुढे येईल। म्हणून हे फार दुष्कृत्य आहे त्यांचं। किती जण जखमी झाले तुमच्या? आम्ही 10-12 जण जखमी झालेलो आहोत आणि जिकडे तिकडे आता परेशान आहे सगळेजण। या बांधवांनी मला इथं आणलं, कारण मला तर कसं उष्माघात झाल्यानंतर कसं होतं तसं झालं त्यावेळेस। हे देवराव प्रल्हादरावजी राखोंडे, सूर्यवंशी हे जर नसते तर मला तर वाटतं माझा जीव जात होता की काय, की यांनी लवकर पाणी पाजलं म्हणून बरं झालं। मी पोलिसांना खूप म्हणलं मला पाणी द्या पाणी द्या, त्यांनी काय मला मदत केली नाही। उलट कणकीचा गोळा कसा तिंबतात तशा प्रकारे मला तिंबून काढलं। एवढा आम्ही अत्याचार कधीच सहन केला नाही कारण मी फार इमानदार प्रामाणिक माणूस आहे आणि हा इतिहासामध्ये मी पाहिलेला आहे अनेक लढाया वगैरे, इंग्रजांनी कसा अत्याचार केला तोच अत्याचार इथं मला आता प्रत्यक्ष दिसून आला। बरं, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत आणि याच विधानसभेच्या अनुषंगानं आता हे जो मराठा समाजावर लाठीचार्ज झाला आहे, विद्यमान आमदारांना मराठा समाजाच्या या रोषाला सामोरं जावं लागणार आहे? नक्की जावं लागणार आहे। लाडकी बहीण आणा तुम्ही, लाडका भाव आणा, लाडका जावई आणा, काही आणा, पण शेवटी लोक म्हणतात, मराठा समाज म्हणतो आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांनाच मत देणार। हे ब्रीद वाक्य आहे। पण विद्यमान आमदारांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती काही दिवसापूर्वी आणि असा अन्याय करणं, असा लाठीचार्ज। अहो, भेटी घेण्यामध्ये खूप फरक आहे साहेब। भेटीमध्ये फरक आहे। मग हे का म्हणत नाहीत प्रत्यक्षात की मराठ्यांना ओबीसी म्हणून 50%च्या आत आरक्षण द्या, फक्त म्हणतात मराठ्यांना आरक्षण द्या, मराठ्यांना आरक्षण द्या। प्रकार असा घडला, आम्ही जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये या ठिकाणी जेवढे मराठा बांधव आहेत हे माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटण्यासाठी गेलो होतो। निवेदन द्यायचं होतं, अतिशय कायद्याच्या चौकटीत बसून आणि सविस्तररित्या शांततेनं निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो। आम्हाला एवढंच विचारायचं होतं, बाबा तुम्ही जी अधिसूचना काढली होती त्याचं काम कुठं आलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका काय? पोलिसवाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं, गेटपर्यंत नेले, स्टेजच्या जवळ आम्ही गेलो होतो, तिथपर्यंत पोलिसवाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं, परंतु त्यांना अचानक कॉल आला। कोणाचा कॉल होता आम्हाला काही माहीत नाही आणि त्यांनी अचानक आमच्यावर अमानुष लाठीचार्ज केला। मी माझ्या सोबती नंदकुमार सवंडकर सर त्यांना 2 वेळेस उचलून आदळलं आणि मला 4 वेळेस उचलून आदळलं, 4 पोलिसवाल्याने। कारण
ताकदवार पोलीसवाले होते, बॉडीगार्ड होते त्यांचे. आणि यांनी आम्ही विनंती केली की आम्ही कुठलाही अतिशय शांततेनं आलो त्या ठिकाणी, परंतु त्यांनी काय केलं आणि कशामुळे झालं हे कळालंच नाही. अचानक आम्हाला त्या ठिकाणी मारहाण केली. आज माझ्या गळ्याला फासा बसल असं शर्टाला ओढलं, पॅन्टमध्ये हात घालून ओढलं, कमरेला झटका बसला आणि लोटून दिलं. पायाला लागले माझा पाय उचलत नाही, कंबर दुखते माझी, बोलता येत नाही. आणि सरांचा तर जीव जायचा मागं लागला होता. काय आम्ही त्यांची ढोरं मारली, काय केलं, कायद्यानं या ठिकाणी आम्ही मागणी करत, पण शासन आम्हाला असं का करते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणि त्यांचे स्थानिकचे आमदार यांना येणाऱ्या विधानसभेला जरांगे पाटील दाखवून देतील. आमचे जरांगे पाटलांनी हात बांधलेत, नाही तर आम्ही सुद्धा वेगळ्या मार्गाने या ठिकाणी गेलो असतो. परंतु कायद्यानं जाऊन सुद्धा जर हे आम्हाला भोगावं लागत असेल तर आम्ही करायचं काय, महाराष्ट्रात राहायचं की नाही. मराठा म्हणून या महाराष्ट्राचं नाव आहे, भारताच्या राष्ट्रगीतामध्ये मराठ्यांचा उल्लेख आहे आणि मराठ्यावर या ठिकाणी इंग्रजाच्या पलीकडे लाठीचार्ज केला. इंग्रज तरी बरे, पण भारताला स्वातंत्र्य मिळून उपयोग झाला नाही. मला कधी कधी असं दुःखानं व्यक्त व्हावं वाटत आहे, कारण जरांगे पाटलांनी जर यांना दाखवलं ना अवघड होईल. फक्त विधानसभेची वाट बघा म्हणावं. त्यामुळे आपल्यासोबत मराठा सेवक आहेत. काय सांगाल आता येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं हा जो लाठीचार्ज पाहता विद्यमान आमदारांना गावखेड्यामध्ये मराठा समाज येऊ देईल का? या ठिकाणी प्रथम मी हा जो लाठीचार्ज झाला आहे त्या लाठीचार्जचा कडक शब्दात निषेध व्यक्त करतो. काही मराठा बांधवांना यांनी कुठून यादी घेतली की सतीश जाधव त्याला पोलिसांनी मला स्थानबद्ध केलं, सतीश जाधवला केलं, बऱ्याच मराठा बांधव काही पोलिस बसली जाऊन घरी, आणि काही जे मराठा बांधव संयमानं त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेले होते त्यांच्यावर जो हा भ्याड हल्ला केलेला आहे तो या भ्याड हल्ल्याचं मी प्रथम खूप तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जी कृती घडली, या ठिकाणी आमचा मराठा आमदार असूनसुद्धा जे मराठा समाजाच्या बांधवावर लाठीचार्ज धक्काबुक्की झाली याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आपण पाहू शकतो की आपल्यासोबत अजून मराठा बांधव आहेत. काय प्रकार घडला होता नेमकं आणि काय भूमिका असणार आहे तुमची पुढची आता? आजची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मराठा समाजासाठी तर अतिशय दुर्दैवी घटना आहे, कारण या राज्यामध्ये कुठल्या समाजाला, कुठल्या एखाद्या समूहाला साधं लोकप्रतिनिधीला निवेदन द्यायची सुद्धा एक सुविधा राहिली नाही. निवेदन देणं हे काय या संविधानानं आपल्याला अधिकार दिलाय की नाही? संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणे साधं समाज म्हणून आम्ही निवेदनं बी देऊ शकत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही. आणि पोलिसांनी आम्हाला शिवतीर्थावर येऊन आमची भेट घेतली आणि तुम्हाला किमान 10 लोकांना तिथं निवेदनस्थळी तुम्हाला पोहोचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो, तुम्ही थोडा आम्हाला वेळ द्या, थोडा आम्हाला वेळ द्या, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. आम्हाला तिथपर्यंत पोलिसांनी घेऊन गेले आणि अतिशय वेळकाढूपणाची भूमिका पोलीस सतत करत होते. पोलिसांनी कोणाला तरी फोन लावत होते आणि आता काय करायचं, आता काय करायचं. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की बाबा तुम्ही प्रशासन म्हणून जबाबदारी घ्या, आम्ही कोणा नेत्याचं तुम्ही फोनवर भाषण करून देऊ नका. प्रशासन म्हणून तुम्ही आमचं निवेदन सन्माननीय उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ही भूमिका प्रशासन म्हणून तुम्ही घ्या. परंतु केवळ आणि केवळ टोलवा टोलीचं धोरण पोलिसांकडून घेतलं गेलं आणि तिथं शेवटच्या क्षणाला काय घडलं ते आम्हाला माहीत नाही. पण आम्ही स्पष्ट सांगितलं, 10ची यादीसुद्धा पोलिसांकडे दिली होती, त्या 10 लोकांना मध्ये सोडा, आम्ही कुठलाही गोंधळ करणार नाही, आम्ही फक्त रीतसरपणे शांतपणे निवेदन देणार आहोत, एवढं ठाम विश्वासानं सांगून सुद्धा पोलिसांनी अक्षरशः आमच्या सगळ्या कार्यकर्त्यावर, तरुण पोरावर तर लाठीचार्ज केला. माझ्यासारख्याला 3 वेळेस फेकून दिलं, सरांना जवळपास तुडवून टाकलं. सरला माझ्यासमोर अक्षरशः पोलिस तुडवत होते. इतका भयानक अत्याचार पोलिसांकडून आज घडलेला आहे. साधं निवेदन देण्यासाठी जर माझ्या समाजाला ही वेळ येत असेल तर अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेचे नक्कीच पडसाद या राज्याच्या सरकारला हे परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि मी समाजाला सुद्धा आव्हान करतो, जर
अशा पद्धतीची जुलमी राजवट या मतदारसंघात असेल, अशा पद्धतीचं जुलमी राज्य या मतदारसंघात असेल, तर हे कोणाच्या उपयोगाचं आहे ते सांगा. तुम्हालाच जर तुमचं म्हणणं मांडता येत नसेल तर अशा जुलमी राजवटीपासून या मतदारसंघाची तर मुक्तता करणं गरजेचंच आहे. पण महाराष्ट्रामध्ये लोकशाही आज अबाधित राहिलेली नाही, धोक्यात आलेली आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी आता शुद्ध नागरिकांनी जागरूकपणे पुढे येण्याची गरज आहे. त्या पद्धतीनं आम्ही सन्माननीय जरांगे पाटलाचं मत आणि मराठा समाजाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना कळवलंय का आणि त्यांचं काही झालंय का निरोप? आणखी आम्ही दादाशी संपर्क केलेला नाही. आता थोडंसं तब्येत वगैरे पाहून आम्ही आता दादाशी सुद्धा संपर्क करतील. त्यांना सुद्धा टेलिव्हिजनच्या बातमीच्या माध्यमातून काही समजलं असेल, त्यांचे सुद्धा फोन येऊ शकतात. पण ही आज घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, खेदजनक आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. तुम्ही काही पुढची भूमिका घेणार आहात का वसमत बंदची? निश्चित आम्ही सकाळी समाजाची एक बैठक घेऊन उद्या एक आमची अंतवलीमध्ये सुद्धा बैठक आहे. त्यामुळं उद्या आम्हाला तिकडे सुद्धा जाणं गरजेचं आहे. तर उद्याच निश्चित काही सांगता येणार नाही, पण निश्चित आम्ही या संदर्भात काय भूमिका घ्यायची पुढची तर उद्या ठरवू. नक्की जाऊन पाहू शकतो की मराठा बांधव जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये हा प्रकार सगळा घडलेला आहे. आणि मराठा बांधवावर निवेदन द्यायला ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 2 जे मराठा बांधव आहेत ते जखमी झालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्यावर उपचार देखील आता सुरू आहेत. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली.